नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमित पाटील। आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 आपण आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आज आपण सोलर झटका मशीन विषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो। तर सोलर झटका मशीनचं टोटल कनेक्शन कसं करायचं आणि वेगवेगळी माहिती, वेगवेगळ्या मशीन कशा प्रकारे राहतात त्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करू शकता। तर मित्रांनो, आपण जवळपास 15 दिवसापासून हे सोलर झटका मशीन लावत आहोत आपल्या शेतामध्ये। ही मित्रांनो श्री कंपनीची आहे आणि तिवसा तालुका आहे अमरावती जिल्ह्यामध्ये। तर तिथून आपण बोलवलेली आहे। आपण स्वतः तिथे गेलेलो आहोत मित्रांनो आणि घेऊन आलो आहे। तिथे म्हणजे कंपनीच आहे, ते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात आणि चांगली हेवी क्वालिटी मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे। आपण वेगवेगळ्या प्रकारची पण बघितली आहे मित्रांनो, त्या 6,500-7,000 हजारपर्यंत मिळतात, परंतु त्याची मित्रांनो क्वालिटी फायबरमध्ये येते। बॉडी ही मेटलमध्ये आहे। फायबरचे पण त्याची म्हणजे क्वालिटी तेवढी जबरदस्त नव्हती मित्रांनो फायबरमध्ये। रक्षक कंपनीची बघितली आपण आणि वेगवेगळ्या कंपनीची होती मित्रांनो, फौजी कंपनीची होती, परंतु तेवढी क्वालिटी काही आपल्याला आवडली नाही मित्रांनो। त्या कारणाने आपण श्री कंपनीची चांगली हेवी क्वालिटीची आणलेली आहे मशीन आणि जवळपास 15 दिवसापासून आपण ट्रायल घेत आहोत मित्रांनो। तर आज आपण मित्रांनो या आपल्या जुनी पेटी आहे, आपली लाईनची पेटी आहे मित्रांनो। तर त्यामध्ये आपण फिटिंग करणार आहोत मित्रांनो। आपली मेन पेटी आपली तिकडे आहे मित्रांनो, विहिरीपाशी, ती बघू शकता आपण, पिवळ्या कलरची दिसत आहे। तर आपण इथे मित्रांनो फिटिंग करणार आहोत याची। आपण गेल्या 15 दिवसापासून धुऱ्यावर सेटिंग केली होती याची। आपला धुरा आहे, पण चोरून जायची भीती राहते मित्रांनो। झटका मशीन चोरटे खूप हे आहे मित्रांनो, आमच्या म्हणजे साईडनेच थोडे हे आहे। तर त्या कारणाने आपण इथे फिटिंग करणार आहोत मित्रांनो, लॉक लावून हे करणार आहोत। तर आपण झटका मशीनबद्दल बोलू मित्रांनो आता। तर हे मित्रांनो पॉवर ऑन आणि ऑफचं बटन आहे। इथे आपलं झटका मशीन सुरू झाली की हे चालू बंद लाईट होतो। इथे आपला अलार्म जर आवश्यकता असली तर हे लावू शकतो, परंतु काही आवश्यकता नाही राहत मित्रांनो। त्याने उगीच आपलं जर रात्री लावली आणि अलार्म चालू राहिला तर बॅटरी लवकर ड्रेन होते, म्हणजे लवकर चालली जाते। त्या कारणाने नसलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही। आणि हे 24 आवर्स आणि नाईट असं ऑटो मोड दिलेला आहे। तर नेहमी 24 आवर्समध्येच करायचं मित्रांनो वर, ते तुम्ही घेतल्यानंतर हे मिळून जाईल मित्रांनो। आणि हे एक बटन हाय पॉवर आणि लो पॉवर तुम्ही घेतल्यानंतर हे काही जास्त हे नाही आहे मित्रांनो, हार्ड म्हणजे काय जास्त कठीण काम नाही आहे मित्रांनो। मला पण आधी खूप हे वाटत होतं की काय कसं आहे, कनेक्शन कशी करायचे, खूप इझी आहे मित्रांनो। आणि हे सायरनचा आवाज, आपलं वॉल्यूमचं बटन लहान मोठं, आणि हे सायरन कनेक्टर इथे पिन टाकावं लागते आणि याचं सायरन मित्रांनो बाहेर आहे। तर ते घरी आहे मित्रांनो, आपण लावलेलं नाही आहे। आणि हे मित्रांनो यामध्ये एक एक्स्ट्रा मोड आहे, हे बटन दाबलं की इथे डिस्प्ले आहे मित्रांनो। इथे आपलं बॅटरीची आपली पर्सेंटेज किती आहे ते दिसते मित्रांनो, आणि किती वोल्टची कॅपॅसिटी आहे ते पण दिसते मित्रांनो। तर आपण मशीनबद्दल पाहू। 5 इयरची मित्रांनो ट्रान्सफॉर्मरची वॉरंटी देतात, काही झालं तर ते आपल्याला चेंज करून देतात। आणि चांगली हेवी क्वालिटी आहे मित्रांनो, वेगवेगळे सर्टिफिकेट बघू शकता आपण। तर ही बघू शकता मित्रांनो, यामध्ये वेगवेगळे मॉडेल आहे मित्रांनो। तर आपलं हे मॉडेल अल्ट्रा पॉवर म्हणून आहे। इनपुट व्होल्टेज 12 वोल्ट, म्हणजे आपली बॅटरी 12 वोल्टची आहे मित्रांनो, बघू शकता। बॅटरीबद्दल आपण बोलू तर 12 वोल्टची आहे मित्रांनो, हे 12 वोल्टचं आपलं इनपुट व्होल्टेज। आणि त्यानंतर आउटपुट व्होल्टेज म्हणजे 10 kV 10,000 वोल्टचं मित्रांनो ते झटका देते, जेव्हा त्यावर काही लोड नसते, म्हणजे काही
काही कनेक्शन लूज किंवा आपलं कनेक्शन कुठे लीक होत असेल तर थोडं कमी येईल, पण मॅक्झिमम यायचं 10 किलो वोल्ट हे दिलेलं आहे मित्रांनो. बघू शकता करंट 300 ते 400 MA. IPX4 म्हणजे हे आपलं हे रेटिंग राहते मित्रांनो याची पावसाची राहते मित्रांनो. जसं आपला मोबाईल राहते तसं म्हणजे किती पाण्यात ठेवल्यानंतर याला म्हणजे काही होणार नाही अशी IPX4 ही रेटिंग आहे. आणि कॅपॅसिटी 50 एकर देतात हे, पण चालतं भरपूर. आपलं क्षेत्र जवळपास 3.5 एकर आहे आणि सिंगल तार आहे सध्या, तर चांगला परफॉर्मन्स आहे मित्रांनो. मला पण 2-3दा झटके बसलेले आहे, तर ते पण आपलं अर्थिंग थ्रू बसले आहे मित्रांनो, पण चांगला जोरात झटका बसलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो सेटअप आहे हा. आपण याला चालू केलेलं नाही आहे मित्रांनो. कनेक्शन इथे आहे. बॅटरी आपली, आपण यामध्ये बॅटरी घेतली नव्हती मित्रांनो, आपल्याजवळच होती बॅटरी. तर आपली जय किसानची बॅटरी आहे. तर कनेक्शन लावलं तर मित्रांनो कसं झटका लागायचं हे राहते, परंतु आता तुमच्यासाठी लावतो. बघतो मी थोडं कनेक्शन हे वायर काढलेला आपण लाल कलरचा जो वायर आहे तो आपला मेन मुख्य झटक्याचा वायर आहे मित्रांनो. तिथे बघू शकता. मी कनेक्शन करतो मित्रांनो बॅटरीचे आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता जय किसानची बॅटरी आहे आपल्याजवळ. 12-18ची 12 वोल्ट 18 एम्पियर म्हणून येते आणि 20 आवर. खूप छान मित्रांनो. म्हणजे याची कॅपॅसिटी खूप छान आहे मित्रांनो. 20 आवर दिलेले आहे आणि 20 घंटे. आपली नवीनच बॅटरी आहे त्या कारणाने कदाचित देत असेल, पण जवळपास आपण याला मित्रांनो 40 तासाच्या वर म्हणजे 2 दिवस लावलेली आहे मित्रांनो. आणि याचा परफॉर्मन्स चांगला आलेला आहे. तर 24 घंटे तर मित्रांनो आरामशीर चालते फुल चार्जिंगमध्ये. तर अशा आपण आता कनेक्शन बघू. हे कनेक्शन केलं आहे मित्रांनो. लाल वायर लाल याला कनेक्शन केलं आहे इथे, आणि काळा आपला काळा इथे. आणि हा वायर मित्रांनो हे आपण बॉक्स घेतला होता मित्रांनो बॅटरी ठेवायसाठी स्पेशल. हे जुगाड केलं होतं आपण पावसामुळे. यामध्ये आपण बॅटरी ठेवायचो, त्याचं ते झाकण आहे मित्रांनो लाल कलरचं. तर सेम तो आपला बॅटरीचं हे कनेक्टर मिळते मित्रांनो आपल्याला हे. तर इथे दिलेलं आहे बघू शकता. हे बॅटरीचं आहे आणि हे सोलरचं आहे. खाली आपलं कनेक्शन आहे सोलरचं आहे. इथे पिन आपली खूप असते बॅटरीची. सोलर पॅनल पण आहे मित्रांनो याचा 40 वॅटचा आपल्याजवळ सोलर पॅनल आहे. परंतु सध्या पावसामुळे सध्या ऊन तपतच नाही आहे मित्रांनो, तर आपण लावलेलं नाही आहे मित्रांनो. व्हिडिओ मोठा होत आहे परंतु तुम्हाला पूर्ण मी डिटेलमध्ये माहिती देत आहोत, त्या कारणाने पूर्ण बघू शकता. आपण आता चालू करणार आहोत मित्रांनो. आणि व्होल्टेजचा आवाज कसा आहे, ते व्होल्टेज म्हणतो करंटचा आवाज कसा आहे ते तुम्हाला दाखवतो. आपण शॉर्टमध्ये पण दाखवलं आहे मित्रांनो, एक व्हिडिओ टाकला होता आपण. पण सध्या आपण बघू. आता बघू मित्रांनो. हे बघा आता ऑन करू आपण. हे बघू शकता मित्रांनो ब्ल्यू कलरचा लाईट चालू बंद होत आहे. लाईटचं सांगून देतो एकदा. सोलरचं ते पिन टाकली तर सोलर चार्जिंग तो चालू होते. बॅटरी लोचं ते आपली बॅटरी लो झाली तर. आणि फेन्स फॉल्ट म्हणजे आपला काही तार वगैरे तुटला किंवा अर्थिंग आणि हे झालं, अर्थिंग आणि फेज आपला जर कनेक्ट झाला एकाला तर ते फेन्स फॉल्ट म्हणून हा लाईट आहे बस. बाकी मित्रांनो हाय पॉवर लो पॉवर हे बघू शकता तुम्ही. आवाज मागचं कनेक्शन पण मित्रांनो तुम्हाला दाखवून देतो मी थोड्या वेळानंतर. हे आपलं सध्या इथे कॉपर वायर आहे मित्रांनो 2.5 स्क्वेअर मीटरचा. इथे मित्रांनो दिसत नाही आहे, परंतु रात्री आपल्याला चांगलं तिथे आपल्याला हे बघायला मिळू शकते. स्पार्क दिसतो मित्रांनो. आणि आपलं आता तुम्हाला हे दाखवून देतो मी मीटर. हे बघू शकता. हे ऑन करून ठेवावं लागते. आता तुम्हाला मित्रांनो दिसणार नाही, मी ऑफ करतो मित्रांनो करंट, कारण की खूप जोरात लागतं मित्रांनो. मला बसला आहे मित्रांनो. आपण मीटरचं दाखवू मित्रांनो. आपलं दिसत तर नाही आहे आता. कॅमेरा आपला सध्या लो बजेट काम सुरू आहे, परंतु इथे चार्जिंग दिसत आहे मित्रांनो.
तुम्हाला दिसणार नाही, परंतु 100% अशी चार्जिंग दिसते. नाईटमध्ये खूप चांगला म्हणजे हिरवा कलरचा तिथं लाईट आहे तर दिसते मित्रांनो. ते आपण आता कनेक्शन काढू आणि मागचं कनेक्शन कसं आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, हे साईडचं आपलं सोलरचा इनपुट आणि बॅटरीचा इनपुट. हे ते आपलं काही गरम होत असेल तर वाफ जायसाठी केले आहे. मागचं मित्रांनो कनेक्शन हे बघू शकता मित्रांनो, इथे दिलेलं आहे त्यांनी अर्थ म्हणून. हे अर्थिंग आहे आपला. इथे सिम्पली आपण हे काढायचं आणि इथे वायर फिटिंग करू शकतो. हे इथे आहे मित्रांनो. आणि हा आपला फेज आहे मित्रांनो, इथे दिलेलंच आहे त्यांनी. मशीन हेवी आहे मित्रांनो. फेज मित्रांनो बघू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो चांगली क्वालिटी आहे सध्या. आणि आमच्या गावामध्ये पण रिव्ह्यू चांगले आहेत मित्रांनो, त्या कारणाने आपण घेतलेली आहे. आणि सध्या तरी परफॉर्मन्स चांगला आहे मित्रांनो. तर आपला व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मित्रांनो. मला तर माहिती नाही आता किती जण बघतील, परंतु मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला काही जर आणखी वाटत असेल तर आपण कमेंटमध्ये सांगा तुम्ही, आपण आणखी व्हिडिओ बनवू. आणखी मी आज हे आपलं इथून कनेक्शन करायला झालो. आज वायर बंडल वगैरे आहे. 2.5 स्क्वेअर मीटरचं प्रॉपर कॉपरमध्ये आणलेलं आहे मित्रांनो. आपण हे जवळपास 1500 रुपयाचं आणलेलं आहे. बघू शकता 2.5 mm स्क्वेअरचं आहे, कॉपरचं आहे मित्रांनो. हेवी कॉपर पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपला करंट लूज नाही होणार. हा तर आपला छोटा केबल आहे, हा तर खूप हेवी आहे. तर मित्रांनो आणखी काही माहिती लागली तर आपण नक्कीच देऊ. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, किती जण बघतील ते तर माहिती नाही, पण बघा. आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जर माहिती आवडली असल्यास. आणि एक शॉर्ट पण तुम्हाला टाकून देईल मी. शॉर्टमध्ये मित्रांनो छोटे व्हिडिओ आपण त्यामध्ये पण आपण अपडेट देत असतो. आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, आपण वेगवेगळी माहिती देतो. आणि जुगाड मित्रांनो हे भरणी बघू शकता, आपली बॅटरीसाठी स्पेशल झाकणाला छिद्र पाडून त्यातून वायर गेला आहे. काहीच जात नाही मित्रांनो पाणी वगैरे, कारण की खूप वादळी प्रकारचा पाऊस आला आहे मित्रांनो. परंतु आपलं म्हणजे मशीनमध्ये पण पाणी नाही गेलं आहे. आपण थैल्यामध्ये 2 थैल्या लावल्या आहे, त्यावरून आणखी पॉलिथिन टाकलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आता जुगाड सुरू आहे. सध्या पीक आपलं वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे मित्रांनो. डुकरांनी खूप हे केलेलं आहे, आपलं नुकसान केलेलं आहे. आणि पात्या पण आहे खूप पडल्या आहे. परंतु आता सध्या डुकरांचा त्रास मुख्य कारण आता सध्या कापसाला सध्या ते आहे. आणि आपण फवारा घेणार आहोत आता अमावस्येचा. त्यामध्ये मित्रांनो चांगलं बुरशीनाशक आपल्याला आवश्यक लागेल मित्रांनो, कारण की पावसामुळे बुरशी वाढते. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो. सध्यापुरता आपण थांबू. कृपया माहिती आवडत असल्यास मित्रांनो सबस्क्राईब करा. लाल जे कलरचं बटन आहे ते कृपया दाबा मित्रांनो. डुकरांचं मित्रांनो आहे भरपूर आहे. चला तर व्हिडिओ जास्त लांब होता आहे मित्रांनो, त्या कारणाने थांबतो, नाहीतर बाकी माहिती देऊ. परंतु आपला आज मुख्य सोलर झटका मशीनबद्दल होतं. कॉपरचेच वायर यूज करायचे मित्रांनो. अर्थिंगला आपला 1 अठराचा वायर आहे. आणि हा आपला 2.5 mm स्क्वेअरचा आहे, प्युअर कॉपरमध्ये, दोन्ही कॉपरमध्ये आहे. तर धन्यवाद मित्रांनो, इथेच थांबतो, रजा घेतो.